एवढा मोठा कार्यक्रम बनतेजी आता बसले होते माझ्या बाजूला. ते म्हणाले मलाही फार आनंद होत आहे, कारण एवढा मोठा हे पंखे कुठं आपल्या कार्यक्रमात असतात का हो. ते म्हणे एवढे मोठमोठे कूलर आणि हे असा एवढा मोठा साऊंड कुठं आपल्या कार्यक्रमात असते का. कोणाचं पाठबळ असेल तर बा समजू शकतो आपण, पण इथं पाठबळ कोणाचं आहे हे जर विचाराल तर बिचाऱ्या श्रद्धावंत समाजाचं पाठबळ आहे. म्हणून आता मला तिकडे गेलो, मी भिक्खू संघाची माफी मागतो. बनतेजी बोलत असताना किंवा भिक्षू इथे बसलेले असताना मला उपासक बोलवत होते. काहींच्या गाड्या आहेत, काहींना निघून जायचं, कोणी छत्तीसगडवरून आलेलं आहे, कोणी राजस्थानवरून आलेलं आहे, कोणी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशातून, तेलंगणा, कर्नाटक, गुजरातमधून आलेलं आहे. अख्खा विदर्भ आज इथे आहे, अख्खा मराठवाडा इथे आहे, अख्खा खानदेश इथे आहे, अख्खा पश्चिम महाराष्ट्र इथे आहे, मुंबई, पुणे आणि नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, जालना, परभणी, हैदराबाद आणि इकडे लातूर, उस्मानाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथूनही उपासक आले बघा. एकदा त्या सगळ्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ही धम्माची क्रांती आहे. हे फक्त करुणानंद भंतेजी करत आहे असं नाही आहे, पण सांगतोय तुम्हाला हे भिक्खू संघाचं योगदान आहे. आणि पूजनीय भिक्खू संघ धम्माची धुरा सांभाळत हे अव्याहतपणे काम करतो आहे, ही त्याची फलश्रुती आहे. आणि म्हणून एवढ्या लांबून लांबून लोक आले बघा. रात्री आम्ही इथे होतो आणि मला वाटत होतं बा रात्रीच कार्यक्रम आहे की काय, एवढी तोबा गर्दी बघा. प्रचंड जथ्थेच्या जथ्थे येत होते. मी म्हटलं बा मी काय आता चैत्यभूमीला आहे का दीक्षाभूमीवर आहे का अजून कुठे आहे. एवढी तुफान गर्दी लोक रात्री केली बघा. कोणी या भंतेजी नागसेन वनाच्या जवळ जेवढे हॉटेल्स आहेत, 2 स्टार 3 स्टार जे कुठले, एकही हॉटेल एकही बुकिंग खाली नाही. सारे हॉटेल अगोदरच बुकिंग झाले बघा ॲडव्हान्स मध्ये. म्हणजे एवढे लोक लांबून लांबून आले आणि एवढी मेहनत घेतली लोकांनी, मला काहीही करू दिलं नाही. एकदा जेवढे धम्मसेवक धम्मसेविका आहेत त्यांच्यासाठी प्रचंड टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण बघा. एकदम निस्वार्थपणे त्यांनी जय्यत तयारी केली बघा. हे रांगोळी काय काढली कोण, ते तिकडचं डेकोरेशन केलं, हे सगळं तुम्ही म्हणाल तर धम्मसेवक सेविकांनी केलं. सुंदर प्रकारे आपल्या वाळूच्या आमच्या नितीन भाऊ शेजुळने 50 ते त्यांचे लेझिम पथकातली मुलं मुली आणले आणि एवढा सुंदर नजारा होता सकाळी रॅलीतला की बापा आनंद गगनात मावत नव्हता. आमचे पूजनीय भंतेजी रथात बसले होते, आम्ही पायी चालत होतो आणि लोक असे एवढे मोठ्या गर्दीत होते. तर हा एक धम्माचा आनंद आहे, ही धम्माची ऊर्जा आहे. आणि त्यामुळे हे सातत्य जर चाललं तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण होण्यासाठी कदापिही वेळ लागणार नाही, ह्याची मला शाश्वती आणि खात्री आहे. याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कुणाचं असेल, आज मितीस फेसबुक पहा, इंस्टाग्राम पहा, व्हॉट्सअप पहा, यूट्यूब पहा, जिकडे तिकडे बुद्धाच्या धम्माच्या पोस्ट व्हिडिओ शेअर होत आहे. मी नेहमीच सांगतो तुम्हाला आणि आजही सांगेल, एकदा यूट्यूबच्या मालकासाठी, फेसबुकच्या मालकासाठी, इंस्टाग्रामच्या मालकासाठी प्रचंड टाळ्या वाजविल्या पाहिजे. कारण आपल्याकडे आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपला प्रिंट मीडिया नाही आहे हवा तसा. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी धम्मक्रांती होती आहे, ही धम्मक्रांती आपल्याला ऊर्जा देणारी आहे. आणि त्यामुळे बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम याच मिलिंदच्या भूमीवरती व्हावा. जिथे तुम्ही बसलात ही जागा बाबासाहेब आंबेडकरांची जागा आहे. जिथे हा कार्यक्रम होतो आहे, जिथे तुम्ही जेवण करताय, जिथून तुम्ही धम्मदेशना श्रवण करताय, ज्या बोधिवृक्षाखाली तुम्ही बसून परित्राणाचं श्रवण केलाय, या भूमीला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन हे नाव हेतुपुरस्सर दिलेलं आहे बघा. आणि हे जे मिलिंद महाविद्यालय, ज्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिकलो, त्या मिलिंद महाविद्यालयाला सुद्धा मिलिंद महाविद्यालय हे नामाभिधान जे बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं, ते सुद्धा हेतुपुरस्सर बाबासाहेबांनी दिलं. आणि आम्ही पण यावर्षी 20व्या वर्षावासाचं अधिष्ठान होतं बापा. आणि या अधिष्ठानाच्या द्वारे महाथेरो होणार होतो. मग आम्ही विचार केला, मैत्री विहारातील उपासक उपासिकांनी आग्रह केला, भंतेजी हा 20वा वर्षावास आहे, तुम्ही मैत्री विहारातच करा.
मग मी विचार केला, चिंतन केलं, कुठल्या ग्रंथावरती मी धम्मदेशना दिली पाहिजे. तेव्हा मिलिंद प्रश्न हा जो बौद्ध साहित्यातील अनुपिटकातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये इथे जे बाबासाहेबांनी बोर्डवरती लिहिलंय, तुम्ही वाचलं असेल. बाबासाहेबांनी इथे भाषण देताना सांगितलं, या नागसेन वन परिसरातील विद्यार्थी हा राजा मिलिंदासारखा व्हावा आणि शिक्षक, गुरु, प्राध्यापक तो भिक्खू नागसेनासारखा व्हावा. हे माझ्या जेव्हा कर्णपटलावरती पडलं, जेव्हा माझ्या डोक्यामध्ये बसलं, तेव्हा मी विचार केला की या महाविद्यालयामुळे इथे औरंगाबादला आलो आणि इथे आल्यानंतर अभ्यास करताना मिलिंद राजाच्या 19 विद्या बघा. तुम्हाला ज्यांना कुणाला माहीत घ्यायची असेल की 19 विद्या कोणत्या होत्या, मिलिंद राजा त्यामध्ये पारंगत होता, तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती त्याचा एक एपिसोड करून माझ्या अल्पबुद्धीच्या द्वारे मी 19 विद्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याही मध्ये महत्वाचं जर मला काही वाटलं मिलिंद प्रश्नामध्ये, खरं तर खूप वेळेस वाचला पण समजला नाही, कारण त्याच्यात अभिधम्म पिटक आहे. जो समाजामध्ये ज्या प्रश्नाबद्दल संभ्रमता आहे ती म्हणजे बुद्ध धम्मात पुनर्जन्म आहे की नाही. आताही जर समजा, आता तुम्ही ऐकलं असेल तर ती गोष्ट वेगळी, बापा तुमचं एक मत बनेल, पण जे इकडे येत नाहीत, या गावचे नसतात, त्यांना जर कधी म्हटलं की भगवान बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलाय, हे कोणत्या तरी संघटनेचे भंतेजी आहेत म्हणते, हे पुनर्जन्म कुठं आपल्यात असते का म्हणते. तर या ग्रंथाच्या माध्यमातून पूजनीय भंतेजी आम्ही मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून बुद्ध धम्मात पुनर्जन्म कोणाचा होतो आणि कोणाचा होत नाही याचं विश्लेषण करून भगवान बुद्धाचं तत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला बघा. आणि त्याची प्रचिती आम्हाला आली समाजामधून. भंतेजी आमच्या मनातले डाऊट होता, संशय होता की हे असं काही नाही आहे वगैरे वगैरे. तर आता आमचा डाऊट क्लिअर झाला आणि बुद्ध धम्माचं तत्वज्ञान थोडं का होईना आम्हाला ते समजायला लागलं. असं जेव्हा लोक म्हणत आहेत आणि विशेष म्हणजे इतर समाजाचे लोक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा मात्र अभिमानाने ऊर भरून येतो आणि असं वाटते कुठंतरी आपलं काम चांगलं सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्ही समाज मायबाप आहात. तुम्ही आपला होऊ घातलेला जो प्रोजेक्ट आहे द ग्रेट हॅपीनेस टॉवर, रोझाबाग परिसरामध्ये N12 हडको परिसर आहे, दिल्ली गेट हर्सुल रोड आहे, मुख्य रस्ता आहे, तिथे 4 माळ्याची बिल्डिंगचा प्लान तुम्ही पाहिलेला आहे. तुमच्याच दानातून तो साकार होणार आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत आपण कोणाकडेही काहीही मागणी करत नाही. पर्सनली व्हॉट्सअप सार्वजनिक आहे आणि त्यामुळे स्टेटसला फक्त स्कॅनर वगैरे किंवा अकाउंट नंबर वगैरे ठेवत असतो आपण. आता मात्र तुम्हाला जाहीरपणे सांगतो, यापूर्वी पण सांगत होतो का हा जो डब्बा आहे, डब्बा माहित आहे, डब्बा म्हणजे समाजाने दिलेला जो डब्बा आहे तो डब्बा हा बंद करणार आहे आपण, कारण हे लय डेंजर आहे. याचे लय अनुभव येऊ लागले आम्हाला. कारण एक तर लोक बिचारे, आम्ही म्हणते एवढे फोन करतो उचलतच नाही तुम्ही. म्हणते जी तुम्हाला मेसेज केला होता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पाहिलात नाही. बापा तेच कराव की ध्यान कराव, तेच कराव का अभ्यास कराव, तेच कराव का धम्माचा प्रचार प्रसार कराव, हा प्रश्न व्यक्तिगत लेवलवरती आम्हाला म्हणजे थोडासा खटकत होता. आणि त्यामुळे हे डब्बा बंद होईल आपला, हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो. पण त्याच नंबरवरती आपलं गुगल पे, फोन पे सुरू राहील क्योंकि उसके बगैर तो काम नहीं बनेगा. धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्याच्या बगैर होईल का? भगवंताचा काळ नाही बघा. आता तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही एवढ्या लांबून जे आलात तर धम्म दौरे सतत असतात बघा. डॉक्टरांनी सांगितलं कमरेचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काही आता गाडीत जास्त वेळ बसू नका, प्रवास जास्त करू नका, बसूनही जास्त वेळ राहू नका. परंतु हमने तो तय किया है, जिएंगे तो बाबा साहब के लिए और मरेंगे भी तो बाबा साहब के लिए. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत कोणी वंदो अथवा निंदो, पण काम करणं सोडणार नाही. कारण आमच्या समोर हे आदर्श आहेत बघा. हे बघा, यांची कंबर दुखू लागली, लुटले बघा बिचारे. आता एवढं वय झालं ना, आता हे पहा, यांचे कान कामातून गेले तरी पण काम सुरूच आहे बघा. स्मरणशक्ती कमी होत आहे म्हातारपणामुळे, तरी काम सुरूच आहे बघा. असे पूज्य भिक्षू संघ, त्यांचे गुडघे
फार भयंकर त्रास होता. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी गेलो होतो. अर्धा तासही बसता येत नाही. 83 वर्ष वय आहे बघा भंतेजींचं. आपल्या मोठ्या भंतेजींचं, धम्मसेवक भंतेजींचं. मुळाव्याला राहतात. गावामध्ये खेड्यामध्ये शाळा आहे. शांतीनगर परिसर निर्माण केला. या स्टेजवर बसलेले आणि इथे नसलेले असंख्य भिक्खू बाबासाहेबांच्या चळवळीला दान देण्यासाठी पूजनीय धम्मसेवक भंतेजी, पूजनीय खेमधमो भंतेजी, पूजनीय उपगुप्त डॉक्टर भंतेजी, पूजनीय विशुद्धानंद बोधी भंतेजी असतील, या सगळ्या भिक्खूंनी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्याही बाहेरच्या यांनी भिक्खू प्रसवले. चिवर चिवराला प्रसवते असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या मोठ्या भिक्षूंसाठी एकदा आपण प्रचंड टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. यदा कदाचित यांच्या सहवासात आम्ही गेलो नसतो. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला. आता मी तिकडे बसलो होतो तर ते म्हणे भंतेजी तुम्ही बोलणार आहे की नाही, तुम्ही प्रवचन देणार आहे की नाही, म्हणून भिक्षू संघाची माफी मागतो मी. शेवटचा पॉईंट. भगवान बुद्ध म्हणाले बघा, असेवनाच बालानं. आमची धम्मदेसना रेकॉर्डिंग केली. आमच्या सचिन भाऊ दाभाडे, राहुल भाऊ थोरात फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी रेकॉर्डिंग केली. या स्क्रीनवरती आता 1-2 धम्मदेसना झाल्यावर ती लावणार आहेत. आमची मुलाखत घेतली त्यांनी. भंतेजी कशाला झाले, कसे काय झाले, मायबापानं परवानगी कशी काय दिली, आणि हे महाथेरोचा प्रवास कसा काय झाला, कोणकोणते अनुभव आले, चांगले आले, वाईट आले का, कोणकोणते आले, हे सगळं त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये आहे. प्रश्न विचारले त्यांनी, आम्ही त्याला उत्तरही दिलेले आहे. तर धम्मदेसना होईलच. तर भगवंताने सांगितलं, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच येतं मंगलमुत्तमं. हे भगवंताचं वचन आहे. मूर्खांची संगती करू नका. तुम्ही आम्ही कोणी असू, कोणाची संगती करू नका, मूर्खाची संगती धरू नका, करू नका. शहाण्या म्हणजे सुज्ञ लोकांची, पंडित लोकांची संगती करा. आता हे शहाणे मूर्ख कोण, हे बाबा तुम्हाला काय सांगू मी, तुम्हाला हे माहिती आहे चांगल्या प्रकारे, पण सांगतो. ही संगत लाभली आम्हाला बघा. इथे राहत असताना हे मोठमोठे भिक्खू, शाळेमध्ये असताना मोठमोठे भिक्षू असतील, किंवा महाराष्ट्रातले असंख्य भिक्खू आहेत की ज्यांच्या सहवासात राहिल्यामुळे हे भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. का बा घरी जाऊ नये, कारण घरी गेलं की बाल्या आणि बाल्याची माय 10x10च्या खोलीत, आणि मायबापा असं म्हणते सगळे गेले म्हणते चुलीत, गाडी घ्यायची म्हणते, घर बनवायचं म्हणते, अजून काय काय करायचं म्हणते, हे करता करताच बटन दबते आणि राहिलं म्हणते आता आपलं करायचं काय होते ते. आम्हाला मात्र तसा पश्चाताप बिलकुलच होणार नाही बाबा, सुटका करून घेतली आम्ही. आणि त्यामुळे पूज्य भिक्षू संघ इथे आहे. आता थोड्या वेळानंतर सायंकाळी धम्मपदावर आधारित एक संगीत मैफल आहे. अत्यंत सुंदर धम्मपदाच्या गाथा संगीतबद्ध केल्यात बघा प्राध्यापक संजय मोहोड सरांनी. आणि आपले लोक तर कलावंत आहेतच त्याच्यामध्ये, पण इतर समाजाचे, ब्राह्मण, मराठा समाजातले सुद्धा कलावंत आहेत. तुम्ही सायंकाळचं म्हणजे आता हे झाल्यानंतरचा जो धम्मपदावर आधारित कार्यक्रम पाहाल तर तुम्ही अविस्मरणीय तो कार्यक्रम तुमच्यासाठी राहील. आणि म्हणून हेतुपुरस्सर तो कार्यक्रम ठेवला बघा. तर आता 2-4 भिक्षूंच्या धम्मदेसना होतील, नंतर संगतदान राखीव ठेवलं. भिक्षू संघाची माफी मागतो हो बापा, संगतदान राखीव ठेवलं, आम्हाला काही अनुभव येतात त्याचे म्हणून राखीव ठेवलं. तर भिक्खू संघाची धम्मदेसना होईल. आमच्यामध्ये उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर. भंतेजी बोलणार नव्हते, पण भंतेजीला म्हणालो तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हाला द्याव्यात अशी भंतेजीला मी विनंती केली. तर भंतेजी आम्हाला शुभेच्छा देतील आणि आशीर्वाद देतील. आपण भंतेजींसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे. साधू